किस्मत भी बादशाह उसी को बनाती है जो कुछ करने का हुनर रखता है. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. परीक्षेच्या तारखेबाबत जो काही गोंधळ आपल्या डोक्यामध्ये आहे आणि त्यामुळे आता इथून पुढे पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा की मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा की एक्झॅक्टली काय करायचं, हा प्रश्न बऱ्याच वॉरियर्सकडून विचारला जात आहे आणि म्हणूनच सगळ्या गोष्टींचं योग्य विश्लेषण करून आपण इथून पुढे एक्झॅक्टली कशावरती फोकस करायचं याबद्दल डिस्कस करणार आहोत. एक मुद्दा जर तुम्ही लक्षात घेतला तर तुम्ही आठवून पहा की ज्या दिवशी आपल्याला कळलं की आपली एक्झाम पोस्टपोन होणार आहे त्या दिवसापर्यंत म्हणजे अगदी 9 तारखेच्या दुपारपर्यंत तुम्ही जो अभ्यास करत होता त्या अभ्यासाला एक प्रॉपर दिशा होती किंवा तुम्ही खूप सिरियसली अभ्यास करत होता. पण ज्या दिवशी तुम्हाला समजले की एक्झाम पोस्टपोन झाली आहे त्यानंतर प्रामाणिकपणे हा प्रश्न स्वतःला विचारून पहा की जेवढा सिरियसली अभ्यास तुम्ही 7, 8, 9 तारखेला केला तेवढा सिरियसली अभ्यास तुम्ही एक्झाम पोस्टपोन झाल्याची न्यूज आल्यानंतर केलात का? किंवा तेवढं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन देऊ शकलात का तुमच्या अभ्यासासाठी? तर नाही. अर्थातच याचं उत्तर असणार आहे नाही. कारण मग एक्झाम पोस्टपोन झाली, कधी होणार काही माहिती नाही. त्याच्यामुळे आपण तेवढा अभ्यास करू शकलो नाही किंवा आपली क्षमता असतानाही आपण आपले 100% त्या अभ्यासासाठी दिले नाही. कारण आपण तिथे कुठे ना कुठेतरी डिस्ट्रॅक्ट झालो. ठीक आहे. मग आता इथून पुढे म्हणजे ज्यावेळेला आपल्याला इथून पुढच्या अभ्यासाचा प्रश्न येतो तेव्हा काही मुद्दे आपल्या लक्षात आले पाहिजेत आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लॉकडाऊन. लॉकडाऊन कुठल्या पिरियडपासून कुठल्या पिरियडपर्यंत असेल, लॉकडाऊन लागू झाल्यानंतरची सिच्युएशन काय असेल, ती सिच्युएशन पूर्वपदावरती येण्यासाठी किती कालावधी जाईल आणि तिथून पुढे मग आपली एक्झाम कधी होईल, हा आहे तो पहिला मुद्दा. त्यानंतर 10वी आणि 12वीच्या परीक्षेबद्दल तुम्ही ऐकली असेल न्यूज की त्या एक्झामसुद्धा पोस्टपोन करण्यात आलेल्या आहेत. ज्या परीक्षांबद्दल वारंवार सांगितलं जात होतं की या एक्झाम होणारच आहेत, त्या एक्झामसुद्धा पोस्टपोन झालेल्या आहेत आणि त्यामुळे कंबाईनची एक्झाम जी आहे आपली ती 100% मेमध्ये तरी होणार नाही याची तुम्हाला एक म्हणजे आपण असं म्हणूयात की थोडाफार तुम्हाला अंदाज आला असेल. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर मग कंबाईनचा अभ्यास करताना आता इथून पुढे काय, हा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्या डोक्यात येतो की ठीक आहे की आम्ही आत्तापर्यंत खूप सिरियसली अभ्यास केलेला आहे, पूर्वपरीक्षेचा अभ्यास केला आहे, आम्ही ऑलमोस्ट सगळे टॉपिक जे आहे ते कव्हर करण्यावरती भर दिलेला आहे. पण आता एक्झामची डेटच माहिती नाही तर मग आम्ही कुठला अभ्यास करणार, हा एक पॉईंट जो आहे तो तुमच्या डोक्यामध्ये येत असेल आणि म्हणून आपण काही गोष्टींचा विचार करणार आहोत की इथून पुढे आपण कुठल्या अभ्यासावरती लक्ष द्यायचं आणि का द्यायचं. कारण कुठलीही गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या पाठीमागचं लॉजिक आपण समजून घेतलं पाहिजे, त्याच्या पाठीमागची काही कारणं आपल्याला माहिती असली पाहिजेत. या गोष्टी केल्यामुळे कोणता फायदा होणार आहे किंवा काय आपलं नुकसान होणार आहे हेही आपल्याला माहिती पाहिजे. उगीचच कोणीतरी सांगितलं म्हणून कुठलीही गोष्ट करण्यामध्ये काहीही अर्थ नसतो. त्या पाठीमागे एक्झॅक्टली काय लॉजिक आहे किंवा याचा खरंच फायदा होईल का, या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घेणं आणि त्या गोष्टींचा विचार करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे. मला इथून पुढचा अभ्यास करताना आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे आणि तो महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पूर्व परीक्षेचा अभ्यास तुम्ही केव्हापासून करत आहात. ठीक आहे. तर आय थिंक जानेवारी 2020 पासून तर ऑलमोस्ट सगळे जे आहेत ते पूर्वपरीक्षेचा अभ्यास करत आहेत असं आपण म्हणूयात. जानेवारी 2020 पासून म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. ठीक आहे. कारण तुम्ही जेव्हा ॲप्लाय केलंत या पोस्टसाठी तेव्हापासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली असेल आणि जेव्हा आपल्याला माहीत होते की आपली एक्झाम 3 मंथ्स नंतर होणार आहे तर अर्थात आपण 3 मंथ्स जे आहेत ते डोळ्यासमोर ठेवूनच अभ्यास चालू केला असेल. पण त्यानंतर कोरोनामुळेच ती काही दिवस पुढे ढकलण्यात आली. आपण पुन्हा आहे तोच अभ्यास करत राहिलो. परत ती थोड्या दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली. असं पुढे ढकलत 1 वर्षाचा कालावधी गेला की ती एक्झाम पोस्टपोन होत आहे आणि यावेळेला तर 11 तारखेला एक्झाम आहे म्हणजे आपण पूर्ण तयारी आपली झालेली होती की म्हणजे आपण आता एक्झामला जाणार आहोत. म्हणजे आपला पूर्ण अभ्यास झाला, जमा आहे असं एक आपण गृहीत धरूयात. मग असं असताना ज्यावेळेला एका दिवसाआधी किंवा 2 दिवस आधी आपली एक्झाम पोस्टपोन होते तर मग तिथून पुढे आता आपल्या एक्झामची डेट माहीत नसताना तुम्ही काय केलं पाहिजे. पूर्वपरीक्षेचा अभ्यास जर तुम्ही इतके दिवस करत आहात आणि आत्ता यावेळेला 11 तारखेला एक्झाम होणार या दृष्टीने जर तुम्ही अभ्यास केला असेल तर ऑलमोस्ट प्री एक्झामला क्वालिफाय होण्यासाठी जेवढे मार्क्स आवश्यक असतात तेवढा मार्क्सचा तुमचा अभ्यास झाला असेल असं आपण म्हणूयात. कारण जर समजा एक्झाम पोस्टपोन झाली नसती तर तुम्ही काय केलं असतं, 11 तारखेला जेवढा अभ्यास झालेला आहे तेवढ्या अभ्यासावरती तुम्ही एक्झाम दिली असती. करेक्ट. म्हणजे तुम्ही त्या तारखेच्या दृष्टीने तुमचा अभ्यास केलेला आहे, तो कव्हर केलेला आहे असं गृहीत धरून आपण पुढे जाणार आहोत. मग आता ज्यावेळेला तुमची
परीक्षा होईल, पूर्व परीक्षेनंतर तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी साधारणतः किती कालावधी मिळेल? इन जनरल जर आपण पाहिलं तर तो कालावधी 2.5 ते 3 महिन्यांचा असतो प्रत्येक वर्षी. यावर्षी पण आपण प्रे तरी करूयात ॲटलिस्ट, की प्री झाल्यानंतर प्री आणि मेन्सच्यामध्ये फार मोठा गॅप पडू नये, कारण म्हणजे परत एकदा कोरोना आणि लॉकडाऊन, परत एक्झाम पोस्टपोन अशा गोष्टी घडू नयेत, यासाठी ॲटलिस्ट आपण प्रे करूयात. आणि आपण असं गृहीत धरून चालूयात की आपल्याला प्री नंतर मेन्ससाठी तेवढाच कालावधी मिळणार आहे. आपण जस्ट 3 महिने जे आहेत ते गृहीत धरूयात, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 3 महिने मिळणार असतील, तर या 3 महिन्यांमध्ये तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास पूर्ण करू शकता का? हा प्रश्न स्वतःला विचारा. कारण जर पूर्व परीक्षेच्या अभ्यासासाठी तुम्ही एक पेपर जो की 100 मार्क्सचा आहे, त्याच्यासाठी जर तुम्ही इतके दिवस घालवले असतील, 1 वर्षाचा कालावधी जर तुम्ही घालवला असेल, मोर दॅन 1 वर्ष, ठीक आहे. तर मग मेन्सचा अभ्यास तुम्ही 3 महिन्यांमध्ये कंप्लीट करू शकता का? हा एक प्रश्न तुम्हाला स्वतःला नेहमी पडला पाहिजे. कारण जेवढे तुम्ही प्रीसाठी धडपडत आहात, तेवढेच तुम्हाला मेन्ससुद्धा गरजेचे आहे. कारण प्री फक्त क्वालिफाईंग नेचरची एक्झाम आहे. तो टप्पा पार केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. हे जरी खरं असलं, तरीसुद्धा हेही तितकंच खरं आहे की पूर्व परीक्षेचे जे मार्क्स आहेत ते फक्त तुम्हाला पास होण्यासाठी आवश्यक असतात. तुमचं जे फायनल मेरिट किंवा फायनल रँक जो तुमचा येत असतो किंवा तुमच्या हातात पोस्ट जी येत असते, ती मेन्सच्या मार्क्सवरून येत असते. त्यामुळे मेन्सला सुद्धा तुम्ही तेवढंच महत्त्व देणं हे आवश्यक आहे. आणि इव्हन मी ह्यापूर्वी खूप वेळा सांगितले, जे अभ्यासाला सुरुवात करत आहेत जस्ट MPSCच्या, त्यांनी आधी मेन्सचा अभ्यास करावा आणि नंतर प्रीचा अभ्यास करावा. पण काही कारणास्तव मे बी तुम्ही लेट सुरू केलं असेल, तुम्हाला माहिती नसेल आणि तुम्ही डिरेक्टली प्रीचा अभ्यास केला असेल, तर एक मुद्दा लक्षात ठेवा की इथून पुढे ज्यावेळेला तुमची प्री होईल आणि तुम्हाला मेन्स द्यायची असेल, त्यावेळेला तुमच्याकडे लिमिटेड टाईम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मेन्सचा अभ्यास कव्हर करायचा आहे, ठीक आहे. मग आता मेन्सचा अभ्यास करायचा ठीक आहे, पण जर आमची प्री एक्झाम म्हणजे आपण प्री एक्झामच्या बाबतीत काहीच 100% असं जरी म्हणजे आपण अंदाज सांगू शकतो, पण खात्रीशीर असं अजिबात नाही सांगू शकत की हां इतकेच दिवस पुढे गेलेली आहे, 1 महिनाच पुढे गेलेली आहे एक्झाम किंवा 2 महिनेच गेलेली आहे, असं आपण खात्रीशीररित्या काहीही सांगू शकत नाही. पण आपण जस्ट गृहीत धरलं तर मला असं वाटतं की तुम्ही आता पूर्वसोबतच तुमचा मुख्यचा अभ्याससुद्धा करायला सुरुवात केली पाहिजे. मग मुख्य परीक्षेच्या बाबतीत तुम्ही कुठले विषय अभ्यासले पाहिजेत? वैयक्तिकरित्या जे मला वाटतं ते मी तुमच्याशी शेअर करते आणि त्या पाठीमागचं रिझनसुद्धा मी तुम्हाला देईन. एक मुद्दा मुख्याला जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे लास्ट इयरपर्यंत जे मेन्सची जी एक्झाम होती ती 200 मार्क्ससाठी होती. म्हणजे 2 पेपर होते, 100-100 प्रश्न होते आणि 100-100 मार्क्सलाच ते होते. आता इथून पुढे काय असणार आहे, 2च पेपर राहतील, पण ते 400 मार्क्ससाठी असतील. म्हणजे पहिल्या पेपरला 200 मार्क आणि दुसऱ्या पेपरला 200 मार्क. आणि तुम्हाला माहिती असेल PSI, STI, ASO या तिन्ही पोस्टसाठी पहिला पेपर जो असतो म्हणजे पेपर 1 हा कॉमन असतो, ठीक आहे, एकच असतो कंबाईंड. जशी प्री कंबाईंड असते तशी मेन्सला सुद्धा पहिला पेपर कंबाईंड असतो आणि दुसरा पेपर जो आहे तो PSIसाठी वेगळा, STIसाठी वेगळा आणि ASOसाठी वेगळा असतो. बरं, आत्ता या क्षणाला तुम्हाला माहिती नाही की तुम्ही कुठल्या पोस्टसाठी सिलेक्ट व्हाल. कदाचित जरी तुमची ड्रीम पोस्ट STI असेल, पण तुमचा स्कोर कमी आला आणि तुम्ही फक्त PSIला क्वालिफाय झालात, तर मग तिथून पुढे तुम्हाला दुसऱ्या पेपरसाठी वेळ द्यावा लागणार आहे, ठीक आहे. म्हणजे किंवा तुम्ही फक्त PSI फोकस करून चालला असाल, पण तुम्ही अप्लाय तिन्ही पोस्टसाठी केले आणि कदाचित तुम्ही STIच्या मेरिटमध्ये पण तुम्ही येत असाल, तर तुम्ही काय कराल, मग पुढे तुम्हाला STI मेन्सचा पण अभ्यास करावा लागणार आहे. मग या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मला असं वाटतं की आत्ता जो वेळ तुम्हाला मिळालेला आहे, या वेळेमध्ये तुम्ही पेपर 1च्या अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. त्याच्या पाठीमागचे रिझन मी तुम्हाला सांगते. प्रीचा अभ्यास 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला तुम्ही करत आहात, म्हणजेच प्रीचा अभ्यास तुमचा झाला आहे किंवा तुमची फक्त रिव्हिजन बाकी आहे, जी तुम्ही आत्ता चालू वेळेमध्ये करू शकता. पण मेन्सला तुम्हाला तेवढा वेळ मिळणार नाही. मेन्समध्ये मराठी आणि इंग्लिश हे विषय असे आहेत जे आपण लहानपणापासून शिकत आहोत. त्याच्यामध्ये पण इंग्लिशमध्ये मे बी तुम्हाला भीती वाटत असेल असं आपण समजून चालूयात. आपण इंग्लिश हा विषय थोडा वेळ बाजूला ठेवूयात. तुम्ही मराठी विषयाचा जर विचार केला तर मराठीचे पेपर 1मध्ये एकूण 50 प्रश्न असतात. 50 प्रश्न म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क, म्हणजे एकूण 100 मार्क्स हे मराठी ग्रामरसाठी असतात. मग जर मराठी ग्रामरला 100 मार्क्स मिळत असतील तर 400 पैकी जर तुमची 100 मार्क्सची तयारी आत्ताच होत असेल आणि विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला वेगळे जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. त्याचं रिझन काय आहे, मराठी ही आपली मातृभाषा आहे, त्यामुळे पहिल्यापासून आपल्याला मराठीबद्दल बऱ्यापैकी नॉलेज आहे आणि
जर तुम्ही पेपर 2चे काही टॉपिक घेऊन करायचं म्हणत असाल किंवा पेपर 2मध्ये जे सब्जेक्ट आहेत ते घेऊन करायचं म्हणत असाल, तर तिथे काय प्रॉब्लेम होऊ शकतो ते पण मी तुम्हाला सांगते. आत्ता तुम्ही मे बी ते सुरू केलंत आणि त्याच्यामध्ये कन्सेप्ट नवीन असणार. फॉर एक्झाम्पल PSIसाठी तुम्ही जर कायदे अभ्यासण्यासाठी घेतले, तर तो कंप्लीटली विषय नवीन असणार. तो समजून घ्यायलाच तुम्हाला 1 महिना जाईल आणि तिथून पुढे तुम्ही तो विषय लक्षात ठेवणं असेल किंवा त्या विषयामधले इम्पोर्टंट टॉपिक शोधणं असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचा वेळ जाईल. पण जर समजा तुम्ही मराठी ग्रामरचा अभ्यास आत्तापासून केलात, डेली त्याच्यासाठी 1 तास जरी तुम्ही दिलात, तरीसुद्धा मराठी ग्रामर तुम्ही 1 ते दीड महिन्यामध्ये कव्हर करू शकता. आणि ही आपली मातृभाषा असल्यामुळे हा जो अभ्यास आहे तो तुमच्या लक्षात पण राहील. म्हणजे जेव्हा तुमची प्री होईल आणि तुम्ही प्री नंतर मेन्ससाठीचा जो वेळ असेल, प्री आणि मेन्सच्या मधला जो वेळ असेल, त्याच्यामध्ये तुम्ही बाकी जे सब्जेक्ट आहेत, इतर पेपर 2 असेल किंवा पेपर 1 मध्ये उरलेले जे काही आहे, तर ते कव्हर करण्यासाठी तुम्ही तो वेळ देऊ शकता. आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला मराठीला फक्त 1च तास द्यावा लागेल, ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त रिव्हिजन कराल. लक्षात येते? त्यामुळे आत्ता मला असं वाटतं, की तुम्ही प्रीसोबत मेन्सचा सुद्धा अभ्यास करायला घ्या. फक्त मराठीच नाही, तर याच्यामध्ये तुम्ही जे आपण कोर सब्जेक्ट म्हणतो, जसं की हिस्ट्री आहे, त्यानंतर जॉग्राफी आहे, त्यानंतर पॉलिटी आहे, मॅथ्स रिझनिंग आहे. हे टॉपिक्स, हे सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला प्रीला पण पाहायला मिळतील, मेन्सला पण पाहायला मिळतील. सो हे सब्जेक्ट जे आहेत, त्या सब्जेक्टच्या म्हणजे आत्तापर्यंत मेन्सच्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करा. ज्याचा फायदा तुम्हाला प्रीसाठी पण होईल. तिथे तुमचा पूर्वपरीक्षेचा पण अभ्यास होतोय आणि प्लस तुम्ही मराठी ग्रामरचा अभ्यास केला, तर तुम्ही जास्त भरकटणार पण नाही. कारण जर तुम्ही दुसरा एखादा अवघड विषय करायला घेतलात, तर कदाचित त्या अवघड विषयामध्ये तुम्हाला एवढं जास्त लक्ष द्यावं लागेल, की तुमचा प्रीचा अभ्यास जो आहे, तो कुठेतरी थोडाफार आपण असं म्हणूयात, की विसरायला लागेल किंवा तुम्हाला वाटेल, की रिव्हिजन कमी आहे आणि मग परत तुम्ही निगेटिव्हिटीकडे जाल. मग त्यापेक्षा बेटर आहे, की तुम्ही मेन्ससाठी पण प्रिपरेशन करा. प्रीचा पण अभ्यास करा. दिवसातून 1 ते 2 तास खूप झाले. 1 तास जरी दिलात तुम्ही मराठीसाठी तरीसुद्धा पुरेसा आहे. ॲटलीस्ट काही कन्सेप्ट आहेत त्या कव्हर करून ठेवा. आणि ट्रस्ट मी, की हे जे 100 मार्क्स आहेत मेन्सला मराठीसाठी, याच्यापैकी अगदी तुम्ही 90 ते 95 मार्क्स घेऊ शकता. हे मी अतिशयोक्तीचं बोलत नाही. असे स्टुडंट आहेत ज्यांनी पेपर 1 मध्ये 100 पैकी अगदी 82-83 मार्क्स मिळवलेले आहेत. ज्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिशचं ग्रामर आहे. त्याचबरोबर इतर काही आहेत, जसं की माहितीचा अधिकार आहे किंवा लोकसेवा हक्क अधिनियम आहे, काही संगणकाची माहिती आहे, चालू घडामोडी आहे. तर याच्यावरती 20 प्रश्न असतात. पण पहिल्या पेपरला खूप चांगला स्कोर घेतात मुलं आणि त्याच्यामध्ये मराठी ग्रामर हा तर आपला म्हणजे अगदी हक्काचे मार्क्स असतात, जे तुम्ही मिळवलेच पाहिजेत असं मला वाटतं. ठीक आहे. सो इथून पुढे तुमच्या अभ्यासाला तुम्ही एक दिशा दिली पाहिजे. जर तुम्हाला याच्यावरचा प्रॉपर प्लॅन हवा असेल, की एक्झॅक्टली आम्ही हे सगळं कसं मॅनेज करावं, तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी त्याचा व्हिडिओ पण तुमच्यासाठी अपलोड करेन, की एक्झॅक्टली हे सगळं कसं मॅनेज करायचं. पण आत्ता तरी हा मुद्दा महत्त्वाचा आहे, की तुम्ही प्रीसोबत मेन्सचा अभ्यास पण करायला लागा, कारण ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज तुम्ही प्री खूप चांगल्या मार्क्सनी क्वालिफाय व्हाल, पण मेन्सच्या वेळेला जर तुमचा अभ्यास कमी पडला, तर तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकणार नाही आणि मेन्समधून बाहेर पडून परत प्रीकडे येणं हा खूप मोठाच, कारण तुम्ही पाहू शकता, की 2021ची ॲड अजून आलेली नाही आहे, 2020ची एक्झामच अजून झालेली नाही आहे. मग तुम्ही विचार करा, की 2021ची ॲड कधी येणार, तुम्ही ॲप्लाय करणार, तिथून पुढे तुमचा अभ्यास, तिथून पुढे प्री, मेन्स आणि मग तिथून पुढे तुमची सिलेक्शन प्रोसिजर, याच्यामध्ये खूप मोठा कालावधी जाऊ शकतो. त्यापेक्षा आत्ताच शहाणे व्हा आणि ही जी संधी तुमच्या हातामध्ये आलेली आहे ती जाऊ देऊ नका. हा जो वेळ आहे तो उगीचच कुठल्यातरी टाईमपासमध्ये घालवण्यापेक्षा, कुठेतरी सोशल मीडियावरती कुठल्यातरी बातम्या वाचण्यापेक्षा, एखाद्याला ट्रोल करण्यापेक्षा, कोणाला तरी काहीतरी उलट-सुलट बोलण्यापेक्षा किंवा ज्या काही आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा, हा वेळ जो आहे तो तुम्ही प्री आणि मेन्स दोन्हीचा अभ्यास सोबत कसा करू शकता, अजून तुमचा स्कोर वाढेल असं तुम्ही काय करू शकता, याच्यासाठी तो वेळ जो आहे तो तुम्ही गुंतवावा असं मला पर्सनली वाटतं. ठीक आहे. तर हेच सगळं तुम्हाला सांगायचं होतं, कारण खूप जणांनी याबद्दल डाऊट विचारले होते. तर अशा पद्धतीने स्वतःचा एक प्लॅन बनवा आणि तो फॉलो करा. याच्यामध्ये तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी नक्की तुम्हाला ती मदत करण्याचा प्रयत्न करेन. आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी युजफुल अशी माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला या व्हिडिओचा थोडाफार फायदा झाला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. थँक्यू.